नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमनाथ सदाशिव जिल्हा उपशिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उपरी, तालुका पंढरपूर. इयत्ता 4थी मधील आपल्या सभोवतालचे जग या विषयातील गंमत ऋतू बदलाची यामध्ये कालच्या भागामध्ये आपण उन्हाळा ऋतूमध्ये होणारे बदल हे आपण पाहिले. तर आज आपण पावसाळा ऋतूमध्ये आपल्या मानव आणि प्राणी यांच्या आहार आणि दिनचर्येमध्ये काय बदल होतात ते आज आपण पाहणार आहोत. उन्हाळ्यानंतर पावसाळा या ऋतूचे आगमन होते. जून महिन्यापासून पावसाला सुरुवात होते. सगळीकडे हिरवळ दिसू लागते. शेतकरी पेरणीच्या कामाला सुरुवात करतो. काही लोक पावसाच्या पाण्यापासून आपल्या घराचे संरक्षण करण्यासाठी विविध उपाययोजना करतात. बाजारात विविध प्रकारची फळे येतात. विविध प्रकारच्या रानभाज्यांचा आहारात वापर केला जातो. पावसापासून बचावासाठी आपण छत्री, रेनकोट, इरले, घोंगडी इत्यादी वस्तूंचा वापर करतो. तसेच प्रवास करताना आपण योग्य ती काळजी घेतो. जसे नदी, नाले यांना पूर आल्यास पुराच्या पाण्यातून आपण जात नाही. पर्यायी रस्त्याचा वापर करतो. पावसापासून बचाव करण्यासाठी प्राणी आपली काळजी घेताना दिसतात. अशा प्रकारे पावसाळा ऋतूमध्ये जास्त प्रमाणात पाऊस पडल्यानंतर नदीला पूर येतो. अशा वेळी लोक आपल्या घराचं संरक्षण होण्यासाठी घर उंच डोक्यावर बांधायचा प्रयत्न करतात. आपल्या परिसरातला उंच भाग ज्या ठिकाणी आहे तिथे जुन्या काळी प्राचीन काळी घरे बांधलेली दिसून येतात. तर अशा प्रकारे पावसाळा ऋतूमध्ये होणारे बदल आज आपण पाहिले. धन्यवाद.